श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोड ताईंचं व दादांचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। काल मला एक कमेंट आलेली की ताई दादा सुद्धा असतात तुमच्या व्हिडिओमध्ये। बरोबर आहे, खरं तर मी दादा सुद्धा म्हटलं पाहिजे। सगळ्यांना एकच सांगायचं आहे की चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम पाहिजे, हे तर आपल्या सगळ्यांना माहित आहे। तरी सुद्धा बऱ्याच ताईंना किंवा दादांना काही गोष्टींची कल्पना नाहीये असं मला वाटतंय, कारण आपण नवीन असतो आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे आपल्याकडून ही चूक होत असते। काय झालंय, बऱ्याच जणांचे चॅनल चेक करताना या गोष्टी लक्षात आले की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा म्हणजे टाकलेले आहेत आणि लॉंग सुद्धा टाकलेले आहेत। मी म्हणजे मला असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला चॅनल तुमचं मॉनिटाईज करायचं आहे ना, तर एकच काहीतरी टाका, एक तर शॉर्ट तरी व्हिडिओ टाका किंवा लॉंग तरी टाका। कारण शॉर्ट व्हिडिओ टाकले तर 3 महिन्यात तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आल्या पाहिजेत। तुम्हाला जर गॅरंटी आहे ना की कारण काही ताईंच्या चॅनलला 10 म्हणजे चांगल्या शॉर्ट्स व्हिडिओला चांगले व्ह्यूज आहेत। जर तुम्हाला अशी खात्री असेल ना की काही नाही, म्हणजे मी 3 महिन्यात 10 मिलियन व्ह्यूज मला मिळू शकतात, तर तुम्ही फक्त शॉर्ट टाका। आणि ज्यांना खात्री नाहीये ना त्यांनी लॉंग टाका। काय झालंय बरं, मी पाहिलं ना चॅनल, आता तुम्हाला एक सांगते, तुम्ही हे चेक कुठं करायचं, तुमचं व्हायटी स्टुडिओ आहे ना तिथं ते ओपन करायचं, त्यामध्ये जो डॉलरचा सिम्बॉल आहे ना ते ओपन करायचं। ते ओपन केल्यानंतर तुम्हाला समजेल की शॉर्ट्स व्हिडिओची तुमची लाईन कुठपर्यंत आहे आणि लॉंग व्हिडिओची लाईन कुठपर्यंत आहे। आपल्याला दोन्हीतलं एक करायला सांगितलंय, तुम्ही काय करताय, दोन्ही पण करताय, मग कसं पुढे जाणार। मी तुम्हाला एक उदाहरण देते। ज्यावेळेला आपण शाळेत होतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला सांगितलं जायचं की म्हणजे 2 प्रश्न दिले जायचे आणि सांगितलं जायचं या दोन्ही प्रश्नातला एकच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचा आहे। आपण दोन्ही करायचो का, नाही करायचो, कारण आपल्याला माहित आहे या दोन्हीतलं कोणतंही आपण लिहिलं तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत। मग आपण एकच क्वेश्चनचं म्हणजे आन्सर व्यवस्थित करून जायचो। आता सुद्धा तसंच आहे, कारण इथं काय तुम्हाला सांगितलंय की तुमच्या चॅनेलला मॉनिटाईज करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर, दोन्हीकडे पण 1000चं टार्गेट आहे आणि 4000 वॉच टाइम किंवा 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे शॉर्ट चॅनेलसाठी। या दोन्हीतलं तुम्हाला एक चॉईस करायचंय। मग मला तर असं वाटतंय की तुम्ही जे म्हणजे 4000 वॉच टाइम आहे ना ते टार्गेट कंप्लीट करा। शॉर्ट्स व्हिडिओच्या म्हणजे ज्या ताईंच्या चालतायत ना त्यांनी शॉर्ट्सवर भर द्या आणि ज्यांचे चालत नाहीत ना त्यांनी लॉंग व्हिडिओवर भर द्या। जास्तीत जास्त एक व्हिडिओ तुमचा 10 मिनिटाचा झालाच पाहिजे, त्याच वेळेला तुमचं वॉच टाइम कंप्लीट होईल, नाहीतर तुमची पूर्ण मेहनत फुकट जाणार आहे। कारण हे सगळं चॅनल चेक करताना लक्षात आलं, बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांनी शॉर्ट्स पण व्हिडिओ टाकलेत, लॉंग पण टाकले, त्यामुळे त्यांचं वॉच टाइम कंप्लीट होईना झाले। म्हणजे हा यूट्यूबमध्ये नियम आहे की शॉर्ट्स पण व्हिडिओ पाहिजेत आणि लॉंग पण पाहिजेत, पण हे कधी करायचं आपण, ज्यावेळेला आपला चॅनल मॉनिटाईज होईल आणि आपल्याला इन्कम चालू होईल ना त्यावेळेला तुम्ही शॉर्ट्स पण टाका, लॉंग पण टाका, दोन्हीचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत। पण आत्ता ना दोन्हीतलं एकच आपल्याला करायचंय। मॉनिटायझेशनसाठी एकच आपल्याला सांगितलंय करायला, दोन्ही करायला सांगितलेले नाहीये। त्यामुळे ताईंनो ही गोष्ट तुम्हाला युट्यूबमध्ये कोणीच सांगणार नाही, मी त्यातून गेले त्यामुळे मला माहितीये। मी सुद्धा ना ज्यावेळेला माझा चॅनल पूर्ण मॉनिटाईज होण्याच्या मार्गावर आला त्यावेळेला मी शॉर्ट व्हिडिओ टाकले, तोपर्यंत मी टाकले नव्हते, तोपर्यंत मी लॉंग व्हिडिओवरच काम केलेलं आहे। त्यामुळे ज्या ताईंना परत एकदा ऐका, ज्या ताईंना शॉर्ट्स व्हिडिओला चांगले व्ह्यूज आहेत आणि त्यांना खात्री आहे की 3 महिन्यात आमचे 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट होऊ शकतात, त्यांनी शॉर्ट्स व्हिडिओवर जास्त भर द्या। पण ज्या ताईंना खात्री नाहीये की आम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ कडून कंप्लीट होईल पण लॉंग व्हिडिओ टाकून त्या 4000 वॉच टाइम कंप्लीट करू शकतात ना, त्यांनी म्हणजे लॉंग व्हिडिओवर भर द्या। दोन्ही एकत्र करायला गेलं ना तर तुम्ही पुढे जाऊन सक्सेस कसं होणार। ज्यावेळेला आपलं मेन मॉनिटाईजच आहे, म्हणजे आपला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच आपल्याला इन्कम चालू होणार आहे, त्यावेळेला तुम्ही दोन्हीही टाका, त्यावेळेला तुम्हाला दोन्हीकडनं पण इन्कम आहे। पण आता नाही, ह्या दोन्हीतलं एकच सक्सेस होणार आहे।
आणि तुम्ही जर दोन्हींच्यावर भर देताय तर तुमचा टाइम वेस्टेजच आहे ना, कारण 365 दिवसाच्या आत आपल्याला वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे. आणि जर तुम्हाला ही खात्री असेल ना की माझं म्हणजे लॉंग टाइम पण 4000 होऊ शकतं आणि शॉर्ट व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यूज पण येऊ शकतात, तर तुम्ही दोन्ही करा. पण तुम्ही नवीन आहे, तुम्हाला ह्या गोष्टी कोणी सांगणार नाहीये. आपल्याला आपण यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघतो, त्यामध्ये असं सांगितलं जातं की शॉर्ट्स व्हिडिओ बघा, शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाका, तुमचे सबस्क्रायबर वाढतील. मग हेच तर झालंय ना, हे खरंच चुकीचं आहे. कारण तुम्हाला सांगते 4000 आपला ज्या वेळेला वॉच टाइम कंप्लीट होतो ना, त्याच्यानंतर जो आपलं म्हणजे वॉच टाइम असतो ना, त्याचं आपल्याला पेमेंट मिळतं. ह्या 4000चं नाही मिळत, हे फक्त मॉनिटायझेशनसाठीच आहे. मग त्यानंतर आपल्याला पुढं पेमेंटसाठी आधी म्हणजे व्ह्यूज वाढवावे लागतात. एवढंच यामध्ये स्ट्रगल आहे. मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत, पण एक सांगते. त्यामुळे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओच्या तर अजिबात भानगडीत पडू नका. तुम्हाला करायचे आहेत ना, लॉंग व्हिडिओ करा. आणि लॉंग व्हिडिओ कमीत कमी तुमचे 10 ते 15 मिनिटाचे झाले पाहिजेत. आणि व्हिडिओ बनवताना असं थंबनेल द्या, असं व्हिडिओ बनवा ना की समोरच्यानं ज्यावेळी तुमचा व्हिडिओ क्लिक केला ना, त्याला बघायचं अजून काय असेल व्हिडिओमध्ये, अशी बघायची आतुरता वाटली पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही डेली व्हिडिओ टाकाल ना, एका महिन्याचे 30 दिवस आहेत ना, त्यातले कमीत कमी तुम्ही 25 तरी व्हिडिओ टाका. ठीक आहे, 5 दिवस सुट्टी घ्या इकडे तिकडे, मी ते मान्य करते. 25 दिवसाचे बघा ना, 10-12 मिनिटाचा एक व्हिडिओ असला, कमीत कमी तुम्हाला माहित आहे असं कुठल्याच ताईचं चॅनल नाहीये की जिला खूप कमी व्ह्यूज आहेत. प्रत्येकाच्या चॅनलवर व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज आहेत. ज्यांच्या खूप कमी व्ह्यूज आहेत ना, त्यांच्या सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. जर सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आला असेल तर यूट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवत नाही. पण तुमच्या मोबाईलचं चॅनलचं सेटिंग व्यवस्थित असलं ना, तर यूट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवत राहतं. त्यामुळे ताईंनो, मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते की तुम्ही ही गोष्ट तुम्हाला बऱ्याच वेळेला माहिती नसेल. हो ठीक आहे, आपण नवीन असतो, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. म्हणून तर मी सांगते ना तुम्हाला की तुम्ही 4000 वॉच टाइम कंप्लीट करण्यावर जास्त भर द्या. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओच्या अजिबात म्हणजे नादाला लागू नका. जोपर्यंत आपला चॅनल मॉनिटाईज नाही होईल तोपर्यंत. एकदा मॉनिटाईज होऊ द्या, मग शॉर्ट्स किती टाकायचे तेवढे टाका. का तर एकदा इन्कम चालू झाल्यावर काही टेन्शन नाही. पण हे दोन्ही जर तुम्ही करत बसला ना, कारण इथं आपल्याला 365 दिवसाच्या आत 4000 वॉच टाइम करायचा आहे आणि 3 महिन्याच्या आत आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज करायचे आहेत. मग दोन्ही करत बसू नका. दोन्ही कारण आपल्याकडे एकतर वेळ कमी, कारण आपल्याला बाकीचं सगळं बघत बघत व्हिडिओचं म्हणजे यूट्यूबचं काम करायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी, मग आपण शॉर्ट्ससाठी वेगळा वेळ देतोय, लॉंगसाठी वेगळा देतोय. हे दोन्हींना एवढा वेळ देण्यापेक्षा एकालाच तुम्ही जास्त वेळ द्या ना, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ म्हणजे हे करा ना, अपलोड करा. त्याचा रिझल्ट पण तुम्हाला दिसेल ना. माझा चॅनल गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादश होती ना, त्यावेळेला माझं 4000 वॉच टाइम कंप्लीट झालेलं आणि सबस्क्रायबर पण 1000. म्हणजे ह्या दोन्ही दिवस मला चांगले दिवस होते आणि दोन्ही दिवशी मला चांगला अनुभव आलेला आहे. एका दिवशी माझं 4000 वॉच टाइम कंप्लीट झालं आणि एका दिवशी माझं 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालं. मग तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 महिने झाले. अजून माझे डॉलर पूर्ण झाले नाहीत. म्हणजे ताईंनो बघा, पुढे जाऊन आपल्याला किती स्ट्रगल करायचं आहे. फक्त ना तिथपर्यंतच आपल्याला चॅनल मॉनिटाईज होईपर्यंतच 1000ची गरज आहे. नंतर काय आपल्याला 1000 सबस्क्राईबची गरज नाही. कारण नुसते सबस्क्रायबर असून काय उपयोगाचा, आपला व्हिडिओ पण पुढे बघितला पाहिजे ना. आता तुम्ही तर बघतायच, माझ्या ह्याच्यानं तर तुम्हाला अनुभव येतच असेल ना. काही व्हिडिओला चांगले बघितले जात आहेत, तर काही व्हिडिओला अजून सुद्धा माझ्या व्ह्यूज कमी येईल. म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचंय, तुम्ही सबस्क्रायबरच्या फंद्यात पडूच नका. तुम्ही फक्त तुमच्या चॅनलला व्ह्यूज कशा वाटतील ना ते बघा. कारण आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात आणि पुढे जाऊन ना 2-2, 3-3 हजार व्ह्यूजला $1 मिळत असतो. हे अजून तुम्हाला पुढच्या अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीये. आता आपलं फक्त चॅनल मॉनिटाईजवरच जास्त भर आहे. आणि लॉंग व्हिडिओ बनवा, व्यवस्थित थंबनेल हे द्या, सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स हे ते. म्हणजे काय होईल सांगू का, तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी प्रॉब्लेम येणार नाही. जर तुमचा एवढीशी जरी चूक असली ना तरी तुमचा चॅनल मॉनिटाईज नाही होत. मग परत तुम्हाला ते रिअप्लाय करत बसावं लागतं. याच्यासाठी ना सगळं व्यवस्थित करूनच आपण मैदानात उतरायचं ना. आणि व्हिडिओ बनवताना ना त्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त होईल ना तेवढं असं अट्रॅक्टिव्ह काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करा, जे लोकांना पटलं पाहिजे. ठीक आहे,
तुम्ही जरी रेसिपीचे भरपूर चॅनल आहेत, रेसिपी तुम्ही म्हणजे रेसिपी बनवत बनवत तुम्ही काहीतरी छान गप्पा सुद्धा मारू शकता ना. असं काही नाहीये की रेसिपीच सांगितल्या पाहिजेत. माझं पण मशीनचा चॅनल आहे, मी ब्लाऊज शिवत शिवत तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी पण 4 सांगत असते ना. असंच करायचं तुम्ही सुद्धा की रेसिपीचा चॅनल आहे ना, मग तुम्ही पण 4 गोष्टी सांगू शकता. अशा म्हणजे काय होतं, हे असं फक्त रेसिपी सांगण्याऐवजी अशा बाहेरच्या काही 4 गोष्टी सांगा ना, त्यावेळेला समोरच्याला बघणाऱ्याला पण असं भारी वाटतं ना. त्यामुळे ताईनं परत एकदा तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही 4000 वॉच टाइम कसा कंप्लीट करायचा याकडे लक्ष द्या आणि लॉंगच व्हिडिओ टाका. शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकण्याकडे भर देऊ नका. ज्यांचा शॉर्ट्सवर भर आहे त्यांनी शॉर्ट्सवरच द्या. दोन्हीतलं एकच करा, दोन्ही करू नका. दोन्ही करायला गेला ना तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल, पण तुमचं 4000 वॉच टाइम कंप्लीट झालं पाहिजे ना. 10 मिलियन व्ह्यूज 3 महिन्यात आल्या पाहिजेत ना. मग एवढा वेळ इथं कशाला वाया घालवायचा. एकच आपण टार्गेट करूया ना. एकतर आपल्याकडे आपण नवीन असतो, काही गोष्टी माहीत नसतात, एडिटिंग व्हिडिओ यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो. मग शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला पण आपण वेळ देतोच ना. त्यातच थोडा ॲडिशनल टाकून आपण लॉंग व्हिडिओ बनवूया ना. जेवढे लॉंग व्हिडिओ जास्त आपले चॅनेलवर येतील तेवढा आपला वॉच टाईम वाढेल ना. त्यामुळे ताईनं परत एकदा सांगते की 4000 वॉच टाइम जेवढं लवकर होईल तेवढं कंप्लीट करूया. एक व्हिडिओ 10 ते 15 मिनिट याप्रमाणे बनवूया. म्हणजे माझा प्रयत्न चाललाय की मोबाईलचे ज्या काही सेटिंग असतात ना त्या तुम्हाला लवकरच त्यावर व्हिडिओ बनवायचा, पण थोडा वेळ लागतोय कारण बाकीची पण कामं असतात. ते सगळं बघून मोबाईलचं बघायचं एवढं म्हणजे मला सुद्धा वेळ मिळत नाही. तरी पण त्यातून मी सांगेन, मला जसं मला सांगता येईल ना तसं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण ताईनं मी सुद्धा तुमच्यासारखी नवीन आहे यूट्यूबमध्ये, बऱ्याच गोष्टी मला सुद्धा माहीत नाहीये. मी तुम्हाला सांगत मी स्वतः शिकते. मी आधी स्वतः शिकते, मोबाईलवर बघते आणि मगच तुम्हाला सांगते. मी डायरेक्ट सांगत नाहीये. त्यामुळं माझ्या अनुभवावरून तर मी तुम्हाला असंच सांगते, तुम्ही जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओवर भर द्या आणि ते महिन्याला 25 तरी व्हिडिओ तुमचे येऊ द्या. का तुमचा वॉच टाइम कंप्लीट होत नाही आणि का तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही लवकर ते आपण बघूया.